देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदना हा कार्यक्रम हातात घेतलेला आहे आणि त्या संदर्भात आज सांगलीमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। आपल्या बरोबर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। आजच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन कशासाठी आणि काय नक्की आपल्या नरेंद्र मोदींना खूप धन्यवाद देण्यासाठी की त्यांनी नारी शक्तीचा सन्मान करून 33% आरक्षण आपल्याला लोकसभा विधानसभांमध्ये महिलांना स्थान देण्यासाठी आज केलेलं आहे। 18 तारखेला ते अनाउन्समेंट पण करणार आहेत। त्यामुळे नरेंद्र मोदींना आम्हा सगळ्या नारी शक्तीकडून धन्यवादासाठी आम्ही ही पदयात्रा काढतोय। कारण इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडले की नारी शक्तीला इतका मान सन्मान मिळालेला आहे। त्यामुळे नरेंद्र मोदींना खूप खूप धन्यवाद। नक्की याचा परिणाम काय महिलांच्या आयुष्यावर असं वाटतं? नारीला स्थान मिळेल। आपण पहिला म्हणायचो की पुरुषांच्या बरोबरीने नारीने काम करायला पाहिजे, पण आज खऱ्या अर्थाने हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दिसतंय आणि पुढेही घडेल। आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणले, जोपर्यंत सशक्त नारी बनत नाही तोपर्यंत सशक्त समाज होऊ नाही शकत। त्यामुळं आज खऱ्या अर्थाने आम्हाला नारी शक्तीला न्याय मिळालाय, सन्मान मिळालाय, स्वाभिमानाने जगण्याचा कुठेतरी आशा मिळाली असं मला वाटतंय। आणि त्यासाठी आम्ही सगळेजण नरेंद्र मोदींचं खूप खूप धन्यवाद करतोय आणि असेच आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव राहू। धन्यवाद। आपल्या बरोबर विद्यमान आमदार जे आहेत सुनीलदादा गाडगे, त्यांच्या पत्नी आहेत मंजिरीताई, आपण त्यांच्याशी बोलूया। आपले पंचायत ते पार्लमेंट हा जो प्रवास आहे स्त्रीचा कसा जायला असं वाटतं? आता आपण सध्या तरी बघतोय की पंचायत राज हे सगळं महिलांचं राज आहे। प्रत्येक ह्याच्यामध्ये सरपंच या महिला आहेत आणि महिला इतकं चांगलं काम करत आहेत। त्यामुळे महिलांपासून आता आमदार आणि खासदार सुद्धा 33% आरक्षण मिळाल्यामुळे 3 आमदारांच्या मागे 1 महिला आमदार असणारे, 3 खासदारांच्या मागे 1 महिला खासदार असणारे आणि महिला नक्कीच सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित जसं घरचं करतात तसं आपल्या देशाचं आणि आपल्या राजकारणाचं पण आणि राजकारण शुद्धीकरण होईल महिला आल्यामुळे, हे नक्कीच। तरी आम्ही चांगले दिवस बघत आहोत आणि ते कोणामुळे होत आहे तर हे मोदी है तो मुमकिन है। मोदीजी आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी बायकांचं कर्तृत्व आणि त्यांचं जो काय म्हणायचं नेतृत्व हे ओळखलं आणि त्यामुळे आज हे आपल्या सगळ्या महिलांना चांगले दिवस आले आणि आज माझ्या या सांगलीतल्या महिला सगळ्या आनंदाने आज त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांना धन्यवाद करण्यासाठी आपण आज रस्त्यावर आलेलो आहोत। तर धन्यवाद मोदी, मोदीजी है तो मुमकिन है। धन्यवाद। मोदीजी है तो मुमकिन है अशा तऱ्हेचा संदेश या टीममध्ये दिलेला आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी महापौर आहेत संगीताई खोत, आपण त्यांची प्रतिक्रिया नक्की जाणून घेऊ। काय वाटतंय, कशा तऱ्हेचा निर्णय आहे आणि काय हा जो निर्णय आहे हा स्वागतार्थ निर्णय आहे। संपूर्ण देशभरातल्या सर्व नारी शक्तींना जो सन्मान दिलेला आहे, आज पंचायत राजमध्ये 50% आरक्षण दिल्यामुळे पंचायत राजमध्ये कामकाजाची पद्धत कशा पद्धतीनं बदललेली आहे। एखाद्या शहरामध्ये जर नगराध्यक्ष म्हणून महिला काम करत असेल तर तिथं महिलांच्या कामाचा फरक हा सर्वांना जाणवत आहे। तिच्या कामामध्ये एक जे वात्सल्य असतंय की जेणेकरून जसं आपलं घर सांभाळतो तसं एक आपली जबाबदारी सांभाळून त्या शहराचं ते कल्याण करतात, नियोजन चांगल्या पद्धतीनं करतात आणि प्रामाणिकपणानं काम करण्याची तयारी ही महिलांच्या मध्ये आहे। आणि हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानानुसार त्याची अंमलबजावणी आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे करत आहेत। आणि हे करताना 3 दिवसाचं जे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे, खास बघा सगळ्यांचं लक्ष टीव्ही कडे आहे आणि नेहमी महिला सिरियल बघणाऱ्या आज टीव्हीच्या बातम्या लावून बसलेल्या आहेत। काही म्हणजे महिलांना आनंद झालेला आहे की आम्हाला सुद्धा बरोबरीने घेऊन काम करण्याची तयारी आज पंचायत राज सोडून विधानसभा असेल लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। नक्कीच या देशामध्ये आज माननीय नरेंद्रजी मोदींनी पासून जो बराच बदल घडवलेला आहे, त्यामध्ये अजून बराचसाच बदल नक्कीच 100% घडणार आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे। भारतीताई तिकडे आपल्याबरोबर आहेत, माजी नगरसेवक आहेत। भाजप अगदी तळागाळामध्ये पोहोचण्याचं काम त्यांचं खूप वर्षांपासून आहे। या निर्णयाचा नक्की महिलांना काय फायदा होईल असं वाटतं? नमस्कार। सांगलीसाठी आज सर्व क्षेत्रातच महिला काम करतात। रेल्वे असू दे, विमान असू दे, घरगुती काम असू दे, नाहीतर कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला या अग्रेसर आहेत। आणि हे जे नारी शक्ती वंदन बिल 21व्या शतकाकडे जाताना
नरेंद्रभाई मोदींनी आणलं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि सांगलीमध्ये आमच्या सर्व महिला या उद्योगामध्ये अग्रेसर राहतील, सर्व निर्णय क्षमतेमध्ये त्या येतील आणि सांगलीचा विकास हा करण्यामध्ये त्यांचा नक्कीच भर राहील. आणि हे नारी शक्ती वंदन भारत हे संपूर्ण भारतावर राज्य करणार एक मोठं अधिनियम पास होईल 2026 मध्ये आणि संपूर्ण देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय कीर्तीमध्येच ह्याचा नावलौकिक होईल. धन्यवाद. आपल्याबरोबर आणखी काही महिला प्रतिनिधी आहेत, आपण बोलूया. काय ते बाल कल्याण सभापती बोलते मी. महिलांचं हे चांगलं महिलांचं हे सोय काम चांगलं झालेलं आहे. महिला नारी हे लाडकी बहिणा म्हणून हे सगळं मोदीने काम केलं आणि महिला सगळ्या पुढे जातील आणि महिलांना ताकद मिळाली तर ते मुख्यमंत्री होतील. एकच मुख्यमंत्रीचे सगळे सन्मान त्यांना मिळतील. नक्कीच व्यवस्थितपणे हाताळतील अशा तऱ्हेचा विश्वास या महिलांनी आता व्यक्त केलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.